गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण तुम्ही ऐकली असेलच। सध्या याचा अनुभव कळंगूटचे भाजपचे आमदार मायकल लोबो घेत आहेत। संख्याबळ कमी असताना देखील भाजपला सत्तेचा सूर्य दाखवणाऱ्या आणि मित्रांना मंत्रिपद मिळवून देणाऱ्या आमदार मायकल लोबो यांना भाजप आणि मित्रांनी दगा दिलाय। लोबो यांच्या मित्रांनी आपल्या पदरात मंत्रिपद पडून मायकल लोबो यांना अक्षरशः एकाकी पाडलंय। काय आहे हा प्रकार, पहा खास रिपोर्ट। सत्ता म्हणजे आकड्यांचा खेळ। ज्याला आकडे जुळवता आले तो जिंकला। या आकड्यांची जुळवाजुळव असते तो किंग ठरतो। पण गोव्यातील असा किंग मेकर ठरलेल्या आमदार मायकल लोबो यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्यानं सत्ता स्थापन केलेल्या भाजपच्या गोटात आणि त्यांच्या मतदारसंघातील मतदारांमधनं नाराजीचे सूर उमटू लागले। भाजपचं संख्याबळ केवळ 13 होतं, त्यामुळे सत्तेचा आकडा जोडण्यासाठी त्यांना आणखी 8 जणांची गरज होती। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 3 आमदारांनी पाठिंबा दिला तरी हा आकडा भाजपला गाठता येत नव्हता। त्यांना गरज होती ती आणखी 4 आमदारांची। हे आमदार मिळवून दिले मायकल लोबो यांनीच। गोवा फॉरवर्डचे 3 आमदार विजय सरदेसाई, विनोद पालियेकर आणि जयेश साळगावकर यांचा पाठिंबा मिळवून देण्यात लोबो यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली। त्याचबरोबर अपक्ष आमदार रोहन खवटे यांचाही पाठिंबा लोबो यांनी भाजपला मिळवून दिला। याला कारणही तसं खास आहे, कारण विजय सरदेसाई आणि रोहन खवटे हे दोघेही मायकल लोबो यांचे खास मित्र आहेत। विरोधी पक्षात असतानाही बऱ्याचदा हे सर्वजण एका व्यासपीठावर यायचे। त्यामुळं मायकल लोबो भाजपला सत्तेचे आकडे जुळवून देतानाच आपल्या खास मित्रांना मंत्रिपदही त्यांनी मिळवून दिली। अशा प्रकारे किंग मेकर ठरलेले मायकल लोबो मात्र निव्वळ आमदारच उरलेत। 2 वेळा निवडून आलेले मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्यावरनं भाजपमध्ये सध्या खल सुरू झालाय। वास्तवात विजय सरदेसाई यांच्या नवख्या पक्षातील सर्वच नवख्या आमदारांना मंत्रिपद देण्याची आवश्यकता नव्हती, असं मत राजकीय विश्लेषक सध्या व्यक्त करतायत। सरदेसाई यांनी आपल्या वाट्याचं एक मंत्रिपद मित्रत्वाच्या नात्यानं लोबो यांना देणं आवश्यक होतं। मात्र असं म्हणतात की राजकारणात कोणी कुणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, केवळ असतो तो सत्तेचा लोभ। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर उरलेली 2 मंत्रिपद कुणाला मिळतात याकडे लोबो समर्थकांच्या नजरा लागून आहेत।